डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलमध्ये कर्करोग उपचारासाठी जागतिक दर्जाचे अत्याधुनिक रेडिओथेरपी मशीन पहिल्यांदाच भारतामध्ये आणण्यात आले। यामध्ये फक्त कर्करोगावर उत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। लिनियर एक्सिलेटर या तंत्राद्वारे रेडिओथेरपी उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। कर्करोग हा आजार मोठा राहिला नसून कर्करोग आता बरा होऊ शकतो असे या रेडिओथेरपीचे मशीन काम करणार आहे। ज्या नागरिकांकडे केशरी व पिवळे रेशन कार्ड आहेत असे नागरिक एम्स हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेऊ शकतात। रेडिओथेरपी सेंटरचे उद्घाटन 30 मेला होणार असून यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत असे डॉक्टर मिलिंद शिरवाडकर यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। हा जो तिकडे एकदा सिटी झाल्यानंतर जसा ट्यूमर कमी होतो ना साईज, तसं इथे हा दुसरा सिटी स्कॅन आहे, इनबिल्ट आहे मशीन मध्ये। सिटी स्कॅन रोज बघता येत नाही, सिटी स्कॅन करून त्यावेळेला तो आठवड्यातून एकदा फॉलो केलं जातं, पण इथं डेली सिटी स्कॅन मध्ये दिसणार आहे। त्यानंतर हे रेडिओथेरपीचे मशीन आल्यानंतर त्याच्यानंतर एरिया तो कोबाल्ट पूर्ण होता तर तो कमी झाला, आणि याच्यामध्ये काय झालं, फक्त ट्यूमर तेवढाच एरियाला एक्सपोजर देणार, आणि 360 डिग्री मध्ये पेशंटला कुठल्याही ऑर्गनला कुठेही होऊ दे कॅन्सर, 360 डिग्री मध्ये तो फिरणार। श्रीमंतासाठी आहे, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा हे कार्ड असणार आहे, जे 90% लोक आपले तेच आहेत आपल्या भागातले किंवा महाराष्ट्रातले 90% येलो किंवा व्हाईट रेशन कार्ड होल्डरच आहेत। व्हाईट रेशन कार्ड होल्डर फार कमी आहेत कव्हर्ड अंडर राजीव गांधी। त्याच्यासाठी बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेन्शनर्स आहेत किंवा एम्प्लॉई आहेत, त्याच्यासाठी सीजीएचएस अंडर हॉस्पिटल ESIC अंडर आहे। प्रेस रिलीज मध्ये मी डिटेल्स त्याच्यामध्ये आम्ही टाकलेले आहेत। आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 30 मे 2015 शनिवार रोजी माननीय एकनाथ शिंदे साहेब, ठाणे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते होणारं एम्स रुग्णालयानं खरेदी केलेलं नवीन रेडिओथेरपी सेंटरचं वर्ल्ड क्लास आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचं जे लिनियर ॲक्सिलेटर मशीन आहे त्याचं उद्घाटन होणार आहे। या पाठिंबाची भूमिका अशी आहे की भारतातील, महाराष्ट्रातील, ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व जे कॅन्सर पीडित रुग्ण आहेत या रुग्णांना जे कमीत कमी दुष्परिणाम होणारं आणि त्वरित उपचार मिळण्यासाठी या ठिकाणी हे मशीन उपलब्ध करून या ठिकाणी उद्घाटन आयोजित केलेले आहे। महत्त्वाचा घटक म्हणजे एम्स हॉस्पिटलमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर म्हणजे सर्वसमावेशक कॅन्सर सेवा ही अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी सुरू केला असून यामध्ये नवीन तंत्रज्ञान असलेलं, कमीत कमी साईड इफेक्ट्स देणारं आणि त्वरित उपचार होऊन कॅन्सर किंवा कर्करोग बरा होणारं एक मशीन आहे। आणि हे मशीन या ठिकाणी येत असताना जनतेपर्यंत, सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत या ठिकाणी असलेले उपचार आणि हे उपचार देत असताना इतर उच्च व मध्यम उत्पन्न गटातील जनतेबरोबरच कर्करोग रुग्णाबरोबरच अत्यल्प उत्पन्न गट, गोरगरीब तळागाळातील रुग्णांना ही सुविधा मोफत मिळणार आहे। हे अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या मार्फत सर्व जनतेपर्यंत जाणं आवश्यक असल्याने आजची पत्रकार परिषद आयोजित